गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आणि मग हे सांगितलं की तुम्ही जो काही 1 रुपयात पीक विमा आहे ती पद्धत बदलली. खरं आहे, आम्ही बदलली. तर आम्ही पहिला प्रयोग केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की 1 रुपयात पीक विमा आहे म्हणून अनेक लोक 3-3, 4-4 ठिकाणी विमा काढत होते. बीडची केस तर आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी जमीनच नव्हती त्या ठिकाणचे विमे काढले गेले. आणि म्हणून आपल्या असं लक्षात आलं. आणि दुसरं, ही जी काही पद्धती होती या पद्धतीमध्ये पहिल्या ट्रिगरवर 25% पैसे मिळायचे आणि त्या 25% पैसे मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्याला असं वाटायचं की आता मला पूर्ण पैसे मिळणार आहे. आणि मग लक्षात यायचं की सेकंड आणि थर्ड ट्रिगरच नाही आणि त्यामुळे 25%वरच त्याची बोळवण व्हायची. आणि म्हणून ही एकूण जी काही पद्धत होती ही पद्धत ट्रिगरची ही शेतकऱ्याच्या हिताची नाही हे लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी ती पद्धत बदलली. नवीन पद्धतीमध्ये आपण आलो. नवीन पद्धतीची विमा पद्धत आपण केली आणि काही ॲश्युरन्स पद्धतीमध्ये देखील आपण गेलो आणि त्या पद्धतीनं आपण आज आपल्या शेतकऱ्यांना मदत करतोय. आणि मला सांगितलं पाहिजे की मागच्या वर्षी ज्यावेळी आपल्या शेतकऱ्यांवर संकट आलं त्यावेळी आपण आपल्या शेतकऱ्यांना जे रोख पैसे दिलेले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये ते 15,472 कोटी रुपये हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, पीडित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण दिलेले आहेत. आणि म्हणून आणि डीबीटीच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी जिथे अडचणीत आहे आणि कर्जमाफीच्या संदर्भातही आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही समिती तयार केलेली आहे, त्याचा अहवाल अपेक्षित आहे आणि आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जे काही आश्वासन दिलेलं आहे ते उचित वेळी आम्ही पूर्ण करणारच आहोत. त्या संदर्भात आमचा प्रयत्न असा आहे की आपण ही कर्जमाफी देत असताना मागच्या अनेक कर्जमाफ्यांमध्ये जे आपल्या लक्षात आलं की बँका चुकीच्या पद्धतीचे अकाउंट देतात, जुने अकाउंट्स काढून आपल्याकडनं पैसे घेऊन घेतात. आता आपण ॲग्रीस्टॅक म्हणजे 100% शेतकऱ्यांचं आपण त्या ठिकाणी नोंदणी, त्यांच्या जमिनीची नोंदणी, त्यांच्या सातबाराचा सगळा अहवाल अशा पद्धतीनं आपण एक शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार केलेला आहे. आता हा शेतीचा डिजिटल रेकॉर्ड आधार आणि आधार आपल्याला माहिती आहे की कर्जाचं अकाउंट आधार सीडेड आहे. अशा सगळ्या गोष्टी एकत्रित घेऊन आपल्याला या सगळ्याचा विचार करावा लागेल जेणेकरून जो खरा गरजू आहे त्याला त्या ठिकाणी कर्जमाफी मिळाली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी खरेदी देखील केलेली आहे आणि आता मका खरेदीमध्ये आपलं टार्गेट वाढवून दिलेलं आहे. आपला प्रयत्न आहे आता धान खरेदीची टार्गेट आपण वाढवून घेतो, त्याही संदर्भात आपलं बोलणं चाललेलं आहे.